नमस्कार मित्रांनो, तर मी आज आली आहे कल्याणमधील सिटी पार्क या ठिकाणी टूर करण्यासाठी। तर सिटी पार्क हे जे आहे KDMCचं गार्डन आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, या गेटच्या एंट्रीजवळच तुम्हाला सिटी पार्कचे दरपत्रक दिसत आहे, मेल फिमेल लहान मुलांचं। आणि जर तुम्हाला मंथली पास वगैरे काढायचं असेल ते देखील काढू शकता। त्यानंतर रीडर्स कट्टा आणि ऑर्गनायझेशन केलेलं आहे इथे। आता आपण एंट्री करूयात आतमध्ये। इथे तिकीट चेकर काका बसलेले आहेत, ते तिकीट चेक करूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री देतील, त्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळणार नाही। तर हा जो एरिया आहे हा योगीधाम याचं नाव आहे, योगीधाम एरियामध्ये हे येतं। आणि तिकीट रेट हे तुम्हाला जर मेलसाठी आहेत 20 रुपीज, फिमेलसाठी आहे 10 रुपीज आणि लहान मुलं जे की 10 वर्षापर्यंत आहेत त्यांच्यासाठी हे पूर्णपणे फ्री आहे। तर आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला दिसत आहे आपल्याला एक नर्सरीचं छोटंसं असं गार्डन तयार होत आहे या ठिकाणी। आपण बघूयात, इथे छान छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची कलरफुल अशी आपल्याला झाडं दिसत आहेत। छोटी छोटी सुंदर सुंदर अशी फुलं इथे आलेली आहेत। पांढरा कलर, गुलाबी कलर, डार्क गुलाबी कलर, पिवळा कलर, रंगीबेरंगी कलरची फुलं इथे आलेली आहेत। तर रीडर्स कट्टाने इथे एक रीडिंग प्लॅटफॉर्म आपल्याला उभा करून दिलेला आहे। सिटिंग अरेंजमेंट ही खूप छान केलेली आहे त्यांनी, आपण इथे बघू शकता। इथे यूथ पण आलेले आहेत रीड करण्यासाठी। एक लहान मुलगी रीड करती आहे, ते आपण बघू शकता। माझं नाव पूजा कदम, मी चेंबूरवरून आले आणि मी सध्या मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये करते चेंबूरमध्ये US मध्ये। आणि इथे आल्यानंतर म्हणजे आधी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली सोशल मीडियाद्वारे। इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की गार्डन्स म्हणजे फक्त असेल म्हणजे मुलांसाठी असेल, पण हा नवीन उपक्रम आहे जिथे मी पहिल्यांदा बघते की असं रीडिंग क्लबसारखं आहे, ज्यात लोक येतात एकत्र आणि वाचनाची ज्यांना आवड आहे ते रीडिंग सेक्शनमध्ये जातात आणि वाचतात। मला पण आवड आहे आणि मला इथे येऊन खूप छान वाटलं। हा उपक्रमच छान आहे की प्रत्येक या मोबाईलच्या जगामध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी। आणि पुस्तक असं म्हटलं जातं की झाडाच्या पानात खाण्याचं खाद्य असतं, पण पुस्तकाच्या पानात आपल्या डोक्याचं खाद्य असतं। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्यासोबत आहेत विशाल कदम सर, रीडर्स कट्टाचे फाउंडर विशाल कदम सर। तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांनी आज हा उपक्रम कल्याणच्या सिटी पार्कमध्ये चालू केलेला आहे, तर त्यामागचा त्यांचा रीडर्स कट्टा फाउंडेशन म्हणजे एक संकल्पना आहे जेणेकरून आपल्याला मुलांमध्ये, पेरेंट्समध्ये वाचन संस्कृतीचं आता हा जो इथला प्रकल्प दिसतो आहे इथे आपण ही फर्स्ट ऑफिस कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण असा इनिशिएटिव्ह घेतला आहे की प्रत्येक गार्डनमध्ये जसं आपण लहानपणी घसरगुंडी बघायचो किंवा सीसॉ वगैरे बघायचो, हे एकदम खूप नॉर्मल आहे। पण तिथे फक्त मुलांसाठी नसावं तर इवन पालकांना किंवा यूथला तर काहीतरी हवं। त्याकरता आपण हा प्रपोजल दिला होता की आपल्याला गार्डनमध्ये एक वाचक कट्टा हवा। आणि त्याचं मी ॲक्च्युली KDMCचं खूप अभिनंदन करेल की त्यांनी आम्ही जे सांगितले चांगल्या प्रकारे घेतलं आणि त्यांनी आम्हाला एक छोटीशी जागा इथे अलॉट केली। त्यामध्ये आपण पुस्तकं ठेवली आणि ही पुस्तकं तुम्ही बघू शकता इथे जिथे पुस्तकं आहे ती पुस्तकं वेगळ्या सेक्शनची आहे। त्या बाजूला आहे ते लहान मुलांची आहे, नंतर इकडे आहे ती हिंदी आणि मराठीची मिक्स आहेत, ह्या बाजूला इथे आहे ती फक्त मराठी सेक्शन आहे आणि तिकडचे जे आहे ते सर्व यूथसाठी आहे। असे वेगवेगळे आपण पुस्तकं ठेवली आहेत। आणखी खूप सारी पुस्तकं आहेत। आपला मेन फोकस ऑटोबायोग्राफी, बायोग्राफी, नंतर हिस्ट्री आणि सेल्फ डेव्हलपमेंटवरती आहे, जेणेकरून मुलांना आणि यूथला त्याचा बेनिफिट होईल, हा आपला हेतू आहे। तर सर हा इव्हेंट तुम्ही चालू केलेला हा रोज आहे की फक्त संडे टू संडे असणार आहे? बरं, आता हे रोज असणार, रोज सकाळी 7 पासून ते असणार आहे। गार्डन टाईम जो आहे त्याप्रमाणे चालणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सकाळी 7 ते 11 हे रेग्युलर चालणार आहे। सर तुम्ही हे कल्याण सिटी पार्कमध्ये अरेंज केलेला आहे रीडर्स कट्टा, तर तुम्ही कल्याणकरांसाठी काय संदेश द्याल? संदेश तुम्हाला एवढाच आहे की KDMCने जो सपोर्ट आम्हाला दिला इकडे त्याचा तुम्ही पूर्ण प्रकारे आनंद घ्या। चांगल्या गोष्टी येऊन वाचा, चांगल्या गोष्टीचं संभाषण करा आणि दिवसातनं 20 मिनिट रोज वाचा।
याचा तुम्ही आज असं प्रॉमिसच घ्या आणि ह्या जागेचा उपयोग पुरेपूर करून घ्या, हेच तुम्हाला विनंती करतो. तर मित्रांनो, सरांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो खूपच सुंदर आणि आहे. आपण कल्याणकरांनी जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि रीडर्स कट्टाला आपल्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो तर मित्रांनो, रीडर्स कट्टाला व्हिजिट करून आपण पुढे जातो. इथं तुम्हाला दिसतं एक टॉय शॉप आहे. पुढे गेल्यानंतर टी मिंक असं एक दुकान आहे जिथे तुम्हाला चहा, कॉफी, स्नॅक्स, त्याच्यामध्ये बन मस्का वगैरे अवेलेबल आहे. इथे बघू शकता की तुम्ही सिटिंग अरेंजमेंट आहे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला देखील, आणि एकदम झाडाच्या सावलीमध्ये तुम्ही या सगळ्या स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता. पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतंय की काही मुलं सीसॉवरती खेळत आहेत आणि स्लायडिंगचाही आनंद घेत आहेत. तर KDMCने हा खूप छान गार्डन तयार केलेला आहे, जेणेकरून खाली तुम्ही बघू शकता की स्पंज टाईप अरेंजमेंट केलेली आहे की जिथे माती वगैरे नाही आहे आणि इन केस जर मुलांना काही लागलं पडली तर काही दुखापत होण्याचीही तिथे शक्यता नाही आहे. तर खूप छान असं हे गार्डन आहे KDMCने तयार केलेलं. इथे सीसॉ दिसतोय तुम्हाला, मागच्या साईडला दिसत आहेत झोके दिसत आहेत, बॅक साईडला शॉप्स अरेंजमेंट केलेली आहे. तिथे देखील तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे खायला प्यायला मिळतील. इथे परत एक छोटी स्लायडिंग दिसते आहे. तर भरपूर सारं खेळायला आहे लहान मुलांसाठी. आपण पुढे आलेलो आहेत गार्डनमध्ये. इथे फक्त गवत वगैरे लावलेलं आहे आणि झाडांचे डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. इथे बघू शकता आपण छान अशी व्हाईट कलर, पिंक कलरची फ्लावर्स आपल्याला दिसत आहेत. आणि माझी नजर जिथंपर्यंत जाते तिथंपर्यंत मला असं फक्त सुंदर सुंदर छान असं हिरवंगारच दिसत आहे. तर आपण पुढे येऊयात. तर इथे जर तुम्ही पेट लवर असाल, तुमच्याकडे जर कॅट किंवा डॉग असेल तर तुम्ही त्यांना इथे खेळायला घेऊन येऊ शकता. तर इथे बघा तुम्ही कॅट आणि डॉगसाठी खेळायची देखील इव्हन मी गेल्या वेळेस आली होती तेव्हा इथे एक डॉगचं बर्थडे सेलिब्रेशन देखील चालू होतं. तर त्यांच्यासाठी असं जम्प्स वगैरे पण वेगवेगळ्या हाईटचे त्यांनी ठेवलेले आहेत. बॉल वगैरे तुम्ही खेळायला आणू शकता तुमच्या पेट्सना. तर इथे आपल्याला 2 सायकल रायडर्स दिसत आहेत. लहान मुलांसाठी सायकल राईड करण्याची देखील वेगळी व्यवस्था केलेली आहे. नुकताच प्रजासत्ताक दिन झाला, त्याच्यासाठी पण त्यांनी छान अरेंजमेंट केली. सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता, सुंदर अशी आहे. तर तुमच्या मुलांना जर तुम्हाला सायकल घेऊन जर यायचं असेल या गार्डनमध्ये, ते देखील तुम्ही येऊ शकता. सायकल चालवण्यासाठी हा वेगळा ट्रॅक त्यांनी केलेला आहे. इथे एक अंकल जॉगिंग करत आहेत या ट्रॅकवरती. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे, एकदम हिरवंगार असं छान असं दिसत आहे हे. मी जिथंपर्यंत नजर टाकते आहे तिथंपर्यंत पूर्ण असं हिरवंगारच दिसत आहे. तर आपण पुढे हळूहळू जाऊयात. या मुद्दामूनच मी यावेळेस सकाळच्या वेळेस आलेली आहे. मी 1-2-3 वेळा आलेली तेव्हा रात्रीच्या टायमिंगला आलेली, तेव्हाचा पण व्ह्यू हा खूपच सुंदर असतो. पण यावेळी सकाळी येण्याचा आनंद हा वेगळाच आहे. तुम्ही देखील एकदा सकाळी वेळ काढून सिटी पॅकला नक्की व्हिजिट द्या. पुढे एक सर्कल आहे, त्या सर्कलच्या ठिकाणी भरपूर तुम्हाला, कारण गार्डन एवढं मोठं आहे की तुम्ही फिरून थकाल, त्याच्यामुळे जागोजागी सिटिंग अरेंजमेंट केलेल्या आहेत. तर आपण आता आलो पुढे किड्स झोनमध्ये. तर तुम्हाला हा डोरेमॉन दिसतोय, डोरेमॉन आहे मुलांसाठी खेळायला. त्यानंतर आपण बघू शकता इथे एक छोटीशी बोट आहे, त्या बोटचाही आनंद जे आहे लहान मुलं घेतील. त्यानंतर एक छोटंसं जायंट व्हील आहे लहान मुलांसाठी. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर आणखीन 2 बोट आहेत, त्याचाही लहान मुलांना आनंद. जर इथं मुलं आली तर लवकर जाण्याची शक्यता कमीच आहे. आता इथे तुम्ही बघा आईस आणि कप आहे, गोल गोल फिरतं ते. आता आपण याच्यामधून बाहेर पडूयात किड्स झोनमधून आणि आपण पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर एक सर्कल टाईप आहे दिसतंय तुम्हाला. पुढे गेल्यानंतर एक वॉल पेंटिंग केलेल्या आहेत बऱ्याच. तलावाच्या आजूबाजूला एक आर्टिफिशियल तलाव क्रिएट करण्यात आलेला आहे इथे. हे बघा किती सुंदर अशी वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र इथे पेंट केलेली आहेत.
हरिण दिसतोय आपल्याला, मंकी दिसतोय, वाघ आहे, सिंह आहे आणि इथे एक झाड होतं माझ्या मते, तिथं त्यांनी त्या झाडाला असा शेप दिलेला आहे झुल्याचा झोका. तुम्ही इथे तुम्ही या ठिकाणी बसून फोटो वगैरे क्लिक करू शकता. तर तलावामध्ये कुणी उतरू नका असं इथं सूचना लावलेली आहे. तर ही ॲक्च्युली ही जी बदकं आहेत मी त्यांना लांबून बघितलं होतं. मी त्यांच्याजवळ येण्याच्या प्रयत्नात होते तर ती माझ्यापासून बरीच लांब गेली. मी तुम्हाला झूम करून दाखवते. ही ती बदकंही त्या तलावामध्ये स्विमिंग करण्याचा आनंद घेत आहेत. इथे तलावाच्याच बाजूला तुम्हाला एक स्टेजचं अरेंजमेंट केलेलं आहे KDMCने काही इव्हेंट वगैरे असल्यास. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय अजून काय काय नवीन येत आहे सिटी पार्कमध्ये. ते इथं कमिंग सून असं लावलेलं आहे बोर्ड. प्ले, लर्न, ट्रेन, हॅव फन म्हणून. पुढे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे त्यांनी. गवतावर चालू नये अशी सूचना देखील लिहिलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे काहीतरी अजून बरंचसं डेव्हलपमेंट होणार आहे. बरेचसे नवीन नवीन खेळ येणार आहेत. तर आपण ही सिटी पार्कची टूर केलेली आहे एक छोटीशी. तर तुम्हाला इथे पुढे आता मी परतीला निघाली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की एक फोटोशूट चालू आहे. माझ्या मते हे प्रेग्नन्सी फोटोशूट आहे. ते देखील तुम्ही या पार्कमध्ये करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्ही परमिशन घ्यावी लागेल तुम्हाला जर फोटोशूट करायचा असेल तर. तर मित्रांनो तुम्हाला ही सिटी पार्कची टूर कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि मी या सिटी पार्कमध्ये रीडर्स कट्टामध्ये रीड करण्यासाठी इकिगाई हे पुस्तक रीड करण्यासाठी आणलेलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. अर्धा माझं वाचून झालेलं आहे. या पुस्तकाचा रिव्ह्यू देखील मी यूट्यूबवरती टाकणार आहे. तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.